तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या आसलगाव शहरात मोकाट जनावरांचा अक्षरशः हैदोस सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे। रात्रंदिवस काबाड कष्ट करून हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी पीक उभं करायची आणि मोकाट जनावरांनी काही तासात त्या पिकांची नासधूस करायची। मग शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? आसलगाव परिसरातील शेती पिकांचे मोकाट जनावरांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले किंवा नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी करतायत। या गंभीर समस्येबाबत सरपंच आणि ग्रामसेवकांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे। मग ग्रामपंचायत नेमकं करते तरी काय? गावातील समस्या ग्रामपंचायतीला सांगायच्या नाहीत तर कोणाला सांगायच्या? शेतकऱ्यांनी तक्रार करायची तरी कुणाकडे आणि कारवाईची अपेक्षा ठेवायची तरी कोणाकडून? धक्कादायक बाब म्हणजे मोकाट जनावरांच्या समस्येबाबत विचारणा केली असता सरपंचांकडून कथितपणे हा माझा विषय नाही अशा प्रकारची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। जर हा सरपंचांचा विषय नाही तर मग विषय नेमका कुणाचा? गावातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी कुणाची? ग्रामपंचायतीची नाही, सरपंचांची नाही, ग्रामसेवकांचीही नाही। मग शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयात जाऊन तक्रार करायची का? शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची उभी पिकं उद्ध्वस्त होत आहेत, मेहनत मातीमोल होत आहे, आर्थिक नुकसान वाढत आहे। मग जबाबदार यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। प्रशासनाला शेतकऱ्यांच्या नुकसानाची किंमत नाही का? एखाद्या शेतकऱ्याचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार आहे का? की कागदी घोडे नाचवून पुन्हा या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जाणार? आसलगावातील शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे। मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करा, शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करा आणि जबाबदारीपासून पळ काढणाऱ्यांची चौकशी करा अशी संतप्त मागणी आता ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे। आता प्रश्न एकच, आसलगावातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त नेमका कोण करणार? सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत की प्रशासन? की शेतकऱ्यांनी आपली पिकं उद्ध्वस्त होताना फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचंय? या गंभीर प्रश्नाची प्रशासन आता किती गांभीर्याने दखल घेते आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी काय कार्यवाही करते याकडे आता संपूर्ण आसलगावातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव। नमस्कार, मी रोशन वासुदेव बुले। आज आमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनावरे घुसतात। गावातील मोकाट जनावरे घुसून आमचे 1 एकर पराठी बगायती पराठी लावली होती, त्यातली कमीत कमी 700 ते 800 झाड हे मोकाट जनावरांनी खाल्ले। मीच नाही तर आसलगावातील संपूर्ण शेतकरी वर्ग हा आज या मोकाट जनावरांमुळे त्रस्त आहे। त्रस्त असून एवढेच नाही तर आज या आसमानी संकट, वरून पाणी नाही, पाऊस नाही, काहीच नाही। आज तर आमची शेतकरी वर्गाची अशी व्यवस्था झाली आहे, शेतमालाले भाव नाही आणि त्याच्यामध्ये आज हे जनावरं तकलीफ देतात। आज आम्ही सकाळ, संध्याकाळ, दुपार आणि रात्री आम्ही 3-3 वेळेस आम्ही आई, बाबा, मी, माझा भाऊ पूर्ण टाईम हा शेतीमध्ये देतो, तरीही 15-15, 20-20 ढोरं हे शेतामध्ये घुसतात। एवढेच नाही तर वारंवार ग्रामपंचायतीला तक्रार करून ग्रामसेवक म्हणतात मी काय करू। ग्रामसेवक झाले, सरपंच झाले, सरपंचाजवळ गेलो, सरपंच म्हणतात दोंड्या दिले तर काय होते? मी त्याला म्हटलं की बा तुम्ही गावामध्ये दोंडी द्या। ते म्हणतात दोंडी देऊन काय होते? लोक काही त्याचे ढोरं नेत नाहीत। मग या जे हे नुकसान होऊन आले, मग याला कारणीभूत कोण आहे बा? विशेषतः जे मेन अधिकार आहेत हे ग्रामपंचायतचे आहेत। यांनी गावामध्ये जे मोकाट जनावरे आहेत यांना गौरक्षणमध्ये घेऊन जायला पाहिजे। कारण आज समजा एवढं जर आमचं नुकसान झालं तर पहिले आम्ही समजा कर्ज काढून शेती करतो, त्यात हमी भाव नाही, मग शेतकऱ्यांना कराय काय? हे तर जर असं नुकसान झालं, जर वर्षाचं जर पीक जर डुबलं ते आत्महत्या करायचीच पाळी आहे ना शेतकऱ्यावर। तुम्ही ग्रामपंचायतला किती वेळा निवेदन दिले किंवा तोंडी असे सांगितली? मी 5-6 वेळेस ग्रामपंचायतमध्ये गेलो, ग्रामसेवकाला सांगितलं, पांडेवाला सांगितलं, सरपंचाले तर भरपूर वेळेस सांगितलं। सरपंच म्हणतात वा आम्ही दोंडी दिली होती। मग दोंडी देऊन काय होते वा? जर तुम्ही दोंडी दिली तर मग लोक काहून ऐकत नाहीत तुमचं? तुम्ही तक्रार करा ना पोलीस स्टेशनला, लोकांची त्याच्यावर गुन्हे दाखल करा। आज जर समजा शेतकरी एवढे जर आमचे समजा पराठी खाल्ली तर याला जबाबदार कोण? मग